पौराणिक मान्यतेनुसार एकदा भगवान शिव तपश्चर्येत मग्न असताना त्यांच्या घामातून नर्मदेचा जन्म झाला. त्यावेळी भगवान शिव मैकल पर्वतावर होते. त्यांनी त्या मुलीचे नाव नर्मदा ठेवले. याचा अर्थ जो सुख प्रदान करतो. भगवान शिवाने मुलीला आशीर्वाद दिला की जो कोणी तुला भेट देईल त्याला आशीर्वाद मिळेल. तिचा जन्म मैकल पर्वतावर झाला, म्हणून तिला मैकल राजाची कन्या असेही म्हणतात. दुसऱ्या पौराणिक कथेनुसार देवी कन्या नर्मदा भगवान शिवाकडून मैकल पर्वतावर प्रकट झाली. देवतांनी तिचे नाव नर्मदा ठेवले. त्यांनी शिवाची हजारो वर्षे तपश्चर्या केली, ज्यामुळे भोलेनाथ प्रसन्न झाले. मग त्यांनी नर्मदेला पापांचा नाश करणारी म्हणून आशीर्वाद दिला. त्यांच्या काठावर सर्व देवी देवता वास करतील आणि नदीच्या सर्व दगडांची शिवलिंगाच्या रूपात पूजा होईल, असे वरदानही त्यांना मिळाले. नर्मदेला रेवा नदी देखील म्हणतात. आता आपण कथा जाणून घेऊ. तथापि ही कथा सांगते की राजकुमारी नर्मदा ही राजा मैकलची कन्या होती. राजा मैकलने आपल्या अतिशय सुंदर मुलीसाठी ठरवले की ते आपल्या मुलीसाठी दुर्मिळ गुलाब कवलीची फुले आणणाऱ्या राजकुमाराशी लग्न करतील. राजकुमार सोनभद्रने गुलाब कवलीची फुले आणली आणि त्यामुळे राजकुमारी नर्मदा हिचा विवाह त्याच्याशी निश्चित झाला. नर्मदेला आज तागायत सोनभद्राचे दर्शन झाले नव्हते, पण त्याचे सौंदर्य, तारुण्य आणि शौर्य या गोष्टी ऐकून तीही त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागली. लग्नाला काही दिवस बाकी होते, पण नर्मदा विरोध करू शकली नाही आणि तिने आपली दासी जुहीला हिच्या सोबत प्रेम संदेश पाठवण्याचा विचार केला. जुहीला हसली. तिने राजकन्येकडे तिचे कपडे आणि दागिने मागितले आणि राजकुमाराला भेटायला निघाली. जेव्हा ती सोनभद्राकडे पोहोचली तेव्हा राजकुमार सोनभद्राने तिला नर्मदा समजले. जुहिलाच्या मनात खोट आली आणि राजकुमाराच्या प्रेमाचा प्रस्ताव तिला नाकारता आला नाही. इथे नर्मदेच्या संयमाचा बाण फुटू लागला. दासी जुहिलाला यायला उशीर झाला तेव्हा ती स्वतः सोनभद्रला भेटायला गेली. तिथे पोहोचल्यावर सोनभद्र आणि जुहिला यांना एकत्र बघून ती अपमानाने संतापली. तिथून ती लगेच विरुद्ध दिशेला निघाली, परत कधीच न येण्यासाठी. सोनभद्रला आपल्या चुकीचा पश्चाताप होत राहिला, पण स्वाभिमान आणि विद्रोहाची प्रतीक असलेली नर्मदा मागे फिरली नाही. आता या कथेचे भौगोलिक सत्य पहा की जयसिंग नगरच्या बाराहा गावाजवळ जुहिला ही नदी प्रदूषित नदी मानली जाते. ती पवित्र नद्यांमध्ये समाविष्ट नाही. तर जुहिला सोनभद्रा नदीला दशरथ घाटावर डावीकडे मिळते आणि रागावलेली राजकुमारी नर्मदा कुमारी एकटी विरुद्ध दिशेने वाहत असल्याचे दिसते. अलाहाबादच्या पूर्व भागात राणी आणि दासीने राजेशाही कपडे बदलण्याची कहाणी आजही प्रचलित आहे. पौराणिक कथा आणि वास्तवाचे भौगोलिक सत्य यांचा सुंदर मिलाप या भावनेला बळ देतो आणि ते म्हणतात नमामि देवी नर्मदे. आता बघूयात परिक्रमाचे महत्व आणि नर्मदा परिक्रमा कुठून सुरू होते, कुठे संपते आणि त्या परिक्रमेतील तीर्थक्षेत्र कोणते आणि नर्मदा परिक्रमा करतानाचे नियम. नर्मदा परिक्रमा केल्याने फायदा होतो. नर्मदा परिक्रमेचे महत्व, फायदे. भारतात नद्यांना महत्वाचा दर्जा देण्यात आला आहे. अशा अनेक नद्या आहेत ज्यांना मातेचा दर्जा देण्यात आला आहे, कारण नद्या मातेप्रमाणे आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात. त्यापैकी एक नर्मदा नदी आहे. लोक नर्मदा नदीला आपली माता मानतात आणि नर्मदा नदीभोवती परिक्रमा घालतात. आता बघूया भारतीय संस्कृतीनुसार काय आहे ते. भारताच्या संस्कृतीनुसार नर्मदा नदीला पवित्र नदी मानली जाते. धर्मग्रंथात नर्मदा नदीला नर्मदा देवी म्हटले गेले आहे. नर्मदा परिक्रमा ही एक धार्मिक यात्रा आहे जी पायी केली जाते, परंतु आजकाल नर्मदा परिक्रमा बस आणि ट्रेनने देखील केली जात आहे. असे म्हणतात की ज्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे कार्य केले आहे.
पवित्र होण्यासाठी गंगा मातेलाही नर्मदेत स्नान करावे लागत होते. म्हणूनच शास्त्रानुसार नर्मदेच्या परिक्रमाला मोठे महत्व आहे. नर्मदा परिक्रमेच्या दिवशी भाविकांनी केलेल्या नर्मदा परिक्रमेचे दिवस मोजले तर खऱ्या अर्थाने नर्मदा परिक्रमा 3 वर्ष 3 महिने 13 दिवसात पूर्ण होते. पण काही लोक 108 दिवसातही पूर्ण करतात. आजकाल नवीन रस्ते मार्गामुळे बराच वेळ वाचतो. बस आणि वाहनांनी नर्मदेची प्रदक्षिणा करणारे काही लोक आहेत. शारीरिक दृष्ट्या दुर्बल किंवा वृद्ध असलेली काही लोक पायी प्रवास करू शकत नाहीत.